कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तर खात्री आहे की हा सगळा प्लॅन हिचाच असणार आहे। हिनेच केलंय वहिनी। तुम्ही काय बोलताय? हे का करीन मी असं? बरं बरं, मला करायचंच असतं तर लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री मी लपवले असते ना सगळे पुरावे। इतके दिवस कसली वाट बघत होते मी? कारण तुला आमच्या घरात येऊन बघायचं होतं की तू इथे ऍडजस्ट होतीयस का, आम्ही तुला एक्सेप्ट करतोय का हे बघायचं होतं तुला। सगळं आलबेल असतं तर हा असा मास्कचा विषय तू काढलाच नसतास, पण नाही ना झालं तसं। तुझ्या इच्छेनुसार तू घरात तर आलीस, पण आम्ही तुला एक्सेप्ट केलं नाही म्हणून हे सगळं करतेस। मग स्वतःचं पारडं जड करण्यासाठी तू हे काहीतरी कारण शोधलंस। आपण एजेंना फसवलंय, त्याच्यामुळे आयुष्यभर आपल्याला या घरात मान खाली घालूनच वावरावं लागणार आहे हे तुझ्या लक्षात आलं। आणि म्हणून विचारपूर्वक हा डाव तू एजेंटवर उलटवायचा प्रयत्न करतेस। मला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय। हे असं का करीन मी काहीतरी? मी काहीही प्लॅन वगैरे केलेलं नाहीये। हो, हे सगळं जर एजेंटनी केलं असतं तर मग त्यांनी हे सगळे पुरावे त्यांच्या स्वतःच्या कपाटात कशाला ठेवले असते? त्याच दिवशी नष्ट केले असते ना। आता ते मला कसं माहिती असेल? कदाचित ना त्यांना ब्लॅकमेल करायचं असेल मला नंतर, म्हणून केलं असेल त्यांनी। बस आता आती होता या तू एजेंट बद्दल बोलतीयस। एजे असं काही करणं शक्यच नाहीये। आता अजून एक जरी शब्द तोंडातून काढलाच ना लीला तर गाठ आमच्याशी, लक्षात ठेव। नाही बरोबर आहे, मी कितीही काही सांगायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तुम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाहीयेत माझ्यावर। कारण मुळात तुमची एक टीम आहे आणि तुम्ही सारखं मला एकटं पाडायचा प्रयत्न करता। इतके दिवस ना मी आजी आणि बाबांना शब्द दिला होता आणि त्या शब्दामुळे मी हे लग्न निभावत होते, हा संसार करत होते, पण आता नाही। कारण कसं आहे ना, तेव्हा मला सतत असं वाटत राहायचं की माझी चूक आहे। मला गिल्टी वाटायचं, असं वाटायचं की माझ्या चुकीमुळे हे सगळं लग्न झालंय, मी एजेंना फसवलंय। पण खरं तर एजेंनी मला फसवलंय। पण आता मी न केलेल्या चुकीची शिक्षा मी अजिबात भोगणार नाहीये। मी आता हे मनाविरुद्ध झालेलं लग्न अजिबात निभावणार नाहीये। मी या घरातही एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही। लीला, काय बोलतेस तू बाळा? आजी मला माहितीये, पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या, मला माफ करा, पण हे मनाविरुद्ध झालेलं लग्न मी आता नाही निभावू शकणार। इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही कडक स्वभावाचे आहात, पण तुमच्यात थोडीशी माणुसकी शिल्लक आहे। पण नाही, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल ना असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं। नक्की कसले पेपर्स येते? मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल। म्हणून तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे। माझ्याशी लग्न कर। अँड द लकी गर्ल इज लीला। तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन। पार्टनर हे काय होऊन बसलंय रे सगळं? मी एजेंटना लग्नाला नकार दिला म्हणून त्यांनी माझ्यावर सूड उगवलाय, पण खोटारडी मात्र मीच ठरले। मी असे एजेंटचं घर सोडून आले कळल्यावर बाबांना खूप त्रास होईल, पण आता ज्या घरात माझं असं फसवून लग्न झालंय तिथे परत तरी कशी जाऊ मी? हॅलो, काय मिळाला का मास्क आणि फोन? काय? कोण बोलताय तुम्ही? ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे आहे की तुम्हाला हे लवकरात लवकर समजायला हवं की एजे त्याची चूक, त्याचा गुन्हा कधीही मान्य करणार नाही। काय म्हणायचंय तुम्हाला?
एजे हा अत्यंत पोचलेला गुन्हेगार आहे. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर घातलेला मुखवटा वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने काढता येणार नाही. एजेनी तुमच्या बरोबर जे काही केलंय ना, अहो ही तर फक्त एक झलक आहे, झलक. एजे कोणत्या थराला जाऊ शकतो हे फक्त अंतराला माहितीये. पण अंतराताई तर गेल्या, मेल्या का मारल्या गेल्या? हे बघा, तुम्ही कोण आहात, काय आहात, मला ना तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. प्लीज मला परत परत फोन करू नका. एजेचं घर सोडलं याचा अर्थ असा होत नाही की तू त्याच्या लग्नातून मुक्त झालीस. अजूनही तू एजेची बायको आहेस, म्हणजे एका खोन्याची बायको आहेस. तू जर परत एजेच्या घरी गेलीस तर जसे आज पुरावे सापडले, कदाचित आणखीनही पुरावे सापडू शकतात. आता अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून देणं हे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे, लीला. मी त्या घरी परत जाणार नाही. मला एजंटचं तोंडही बघायचं नाही. ठीक आहे, आता तू ठरव, तुझा इगो मोठा का एजेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं हे मोठं. हे बघ लीला, तू आज जर गप्प बसलीस तर कदाचित तुझा शेवट अंतरासारखा होऊ शकतो. तुझाच कशाला, कदाचित तुझ्या घरातल्या कोणाचाही होऊ शकतो. पण मी आता काय करू? घरी जा, पुरावे शोध. पुरावे? लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, ह्या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे. एजेंनी खरंच अंतराताईंचा खून केला असेल का? म्हणजे मी का खुनी माणसाबरोबर राहतीये? नाही नाही, की हा फोनच खोटा असेल. काय खोटंय काय खरंय मला शोधायलाच हवं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.